नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. जयश्री चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण पावभाजी रेसिपी बनवणार आहोत. काय काय साहित्य लागतं ते बघूया. आपण स्वच्छ भाज्या धुवून घेतल्यात, स्वच्छ चिरून. हे बघा, गाजर, फरसबी, वटाणा, बटाटा, तुम्हाला जे आवडतील त्या भाज्या तुम्ही टाकू शकता पावभाजीमध्ये. आलं लसूण पेस्ट, पावभाजी मसाला, टॅमॅटो प्युरी, बारीक चिरून घेतलं आहे कांदा, शिमला मिरची घेतले बारीक चिरून, बटर लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी, कोथिंबीर घेतले, मीठ. आता आपण कुकरमध्ये झटपट पावभाजी बनवणार आहोत. तर आपण हे बटर टाकूया पहिला आणि थोडंसं तेल टाकूया. आणि भाज्या चिरून घेतल्यात त्या सगळ्या टाकूया आपण ह्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये आपण पावभाजी मसाला टाकूया आणि मस्त असं परतून घेऊया. कुकरमध्ये भाजी शिजवल्यावर पटकन शिजते मस्त. आता आपण पाणी टाकूया, लागेल तसं पाणी शिजायला. आणि मग आपण चांगल्या 4 शिट्ट्या येईपर्यंत आपण शिट्ट्या काढून घेऊया आणि भाजी चांगली शिजूया. चला, हे बघा, आपल्या आता मस्त भाज्या अशा छान शिजलेल्या आहेत. आता आपण मॅश करून घेऊ या कुकरमध्येच. असं बारीक मॅश करून घ्यायची पूर्ण भाजी. आणि मग आता आपण फोडणी देऊया कढईमध्ये छानपैकी. असं पूर्ण मॅश करूया. आपण कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकलंय. आता आपण बटर पण टाकून घेऊया. बटरने खूप छान स्वाद येईल. तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतो बटर किती पाहिजे ते. नंतर आपण लगेच कांदा टाकणार आहोत बारीक चिरलेला. कांदा लाल झाला का मग आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. आलं लसूण पेस्ट टाकूया आपण 1 चमचा. हे बघा, असं कांदा पण मस्त असं लाल झालेला आहे. आलं लसूण पेस्ट टाकल्याच्या नंतर आपण अशी टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत, अशी मस्त. हे बघा, आता हे छान मिक्स करून असं ग्रेव्ही तयार करून घेणार आपण. छान शिजून द्यायचं मस्त. हे बघा, आपण टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे. असं मस्त छान शिजून द्यायचं. आता आपण शिमला मिरची पण टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. थोडीशी हळदी पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, घरगुती मसाला. हा बघा, आता आपण मिक्स करून घेऊया छानपैकी. आता मस्त शिजून देऊया ग्रेव्ही छान अशी पावभाजीची. हे बघा, कसा कलर छान आलेला आहे. हे बघा, मस्त दिसतं. ठेल्यावरती अशी पावभाजी खूप टेस्टी मिळते. तशीच आपण घरात बनवणार आहोत. खूप छान लागते. पावभाजी मसाला टाकूया आपण 2 चमचे. चवीनुसार मीठ टाकूया. आता जसं लागेल तसं आपण पाणी टाकूया. आणि छान अशी ग्रेव्ही तयार करून घेऊया. आता आपण भाजी मॅश केलेली आहे ती पण टाकून घेऊया. आता छान मिक्स करून घेऊया. हे बघा, अशी छान मिक्स करून घेऊया भाजी. आणि तुम्हाला जेवढी पातळ हवी असेल तेवढी पातळ करून आपण पाणी टाकूया. हे बघा, अशी पावभाजी बनवायची, खूप टेस्टी लागते. आता अशी घट्ट झालेली आपली भाजी. आता आपल्याला जसं जमेल तसं आपण पाणी टाकून घेऊया. आणि तुम्हाला जेवढी
पातळ ग्रेव्ही भाजी हवी आहे तसं तुम्ही पाणी टाकून भाजीला पातळ करू शकता पावभाजी. मस्त लागते भाजी, टेस्टी. नक्की करून बघा. आता आपली भाजी शिजलेली आहे. आता आपण थोडीशी वरतून अशी मस्त कसुरी मेथी टाकूया. कसुरी मेथी टाकल्याने खूप छान स्वाद येतो. आणि थोडीशी मस्त अशी वरतून अशी कोथिंबीर टाकूया. मस्त आता भाजी आपली तयार झालेली आहे पावभाजी. हे बघा कशी मस्त दिसते. आता तुम्हाला मी सर्व करून दाखवते. चला तर. आता आपली पावभाजी रेडी झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? एकदा नक्की करून बघा. आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्रायबर करा आणि खात राहा. चला बाय बाय.